Welcome to Storyland. Like, share and subscribe. चतुर कावळा. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात एक कावळा राहत होता. एकदा की नाही त्या कावळ्याला खूप तहान लागली. तो पिण्यासाठी पाणी शोधू लागला, पण त्याला कुठेच पाणी मिळेना. तो बिचारा तहानेने व्याकुळ झाला आणि उडता उडता अचानक त्याला एक मोठा माठ दिसला. तो म्हणाला, अरे वा, या माठात पाणी असणार आणि आता मला ते पिता येणार. असं म्हणून तो त्या माठावर येऊन बसला. पण त्याने पाहिलं तर काय, त्या माठाच्या अगदी तळाशी थोडंसं पाणी होतं. आता हा कावळा विचार करू लागला, अरे चा, हे पाणी तर खूपच खोल आहे. आता हे मला कसं बरं पिता येईल? माझी चोच तर तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. असाच त्याने थोडा वेळ विचार केला आणि विचार करता करता त्याला एक छानशी युक्ती सुचली. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर त्याला जमिनीवर लहान लहान खडे पडलेले दिसले. मग त्याने काय केलं, एक एक खडा उचलला आणि पाण्यात टाकला. बरेच खडे पाण्यात टाकल्यानंतर पाणी हळूहळू वर यायला लागलं आणि आता त्याची चोच सहजपणे पाण्यापर्यंत पोचली. अशा प्रकारे हा तहानलेला कावळा पाणी प्यायला आणि समाधानाने उडून गेला. बालमित्रांनो, इतका छोटूसा कावळा, पण त्याने कशी शक्कल लढवली. तात्पर्य काय? गरज ही शोधाची जननी असते. Welcome to Storyland. Like, share and subscribe. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात 3 मित्र राहत होते. कोण माहितीये? एक छोटीशी मनीमाऊ, एक उंदीर मामा आणि एक माकड. हे 3 जण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते. एकदा या मनीमाऊला एक मस्त सॉलिड आयडिया सुचली. मनीमाऊ म्हणाली, आपण सगळ्यांनी मिळून मस्त अशी खीर बनवूया का? म्याव म्याव म्याव. यावर उंदीर मामा म्हणाले, किती मस्त आयडिया. चला चला, आपण सगळे मिळून खीर बनवूया. माकडोबाला सुद्धा ही आयडिया खूपच आवडली. माकड सुद्धा लगेच म्हणालं, हुप हुप हुप, हो हो, चालेल चालेल, मस्तपैकी खीर बनवू. पण खीर बनवायला सामान लागेल, हो ना मनीमाऊ? तुला माहितीये का खीरीची रेसिपी? कशी बनवायची खीर? काय काय सामान लागणार? मनीमाऊ लगेच म्हणाली, म्याव म्याव म्याव. मी सांगते की मला सगळी रेसिपी माहितीये. आपल्याला लागणारे साखर, दूध आणि रवा. चला चला, आपण एक एक पदार्थ घेऊन येऊ आणि मस्त अशी खीर बनवू. म्याव 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 म्याव. हुप हुप हुप, हो हो हो, चालेल चालेल, असंच करूया, असंच करूया. मी आणते दूध. मी आणतो रवा. हुप हुप हुप, आणि मी आणतो साखर. चला चला. तिघही जाऊन सगळे पदार्थ घेऊन आले आणि सगळ्यांनी आपापले पदार्थ मनीमाऊकडे दिले, कारण ती खीर करणार होती ना.
मनी माऊनी सगळे पदार्थ एकत्र केले आणि मस्त अशी गरमागरम खीर बनवली. खिरीचा मस्त वास सगळीकडे सुटला होता. सगळ्यांच्या तोंडाला सुटलं पाणी. पण आता मात्र मनी माऊच्या मनात विचार आला, मी तर एवढी मेहनत केली खीर बनवायला, तर मला जास्तीतल्या जास्त खीर मिळायला पाहिजे. मनी माऊ माकडोबा आणि उंदीर मामाला लगेच म्हणाली, माकडोबा, उंदीर मामा, जा जा, तुम्ही दोघं मस्त नदीवर आता अंघोळ करून या, स्वच्छ होऊन या. मी आता खीर करून जरा थकली आहे ना, मी जरा आराम करते. जा जा, तुम्ही जाऊन या, तोपर्यंत मी खीरची राखण करीन. माकडोबा आणि उंदीर मामाला तिचं म्हणणं पटलं आणि दोघं जण निघाले नदीत अंघोळ करायला. हे दोघं निघाल्यावर मनी माऊ म्हणाली, मला वाटते की मी थोडीशी खीरची चव घेऊन बघते. असं म्हणून माऊनी थोडीशी खीर खाऊन बघितली. तिला खीर खूपच आवडली. मग तिच्या मनात आलं, अजून थोडी खीर खाऊन बघावी, त्यांना कुठे कळणार आहे. असं करत 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 चव घेण्याच्या बहाण्याने मनी माऊनी खीर खायला जी सुरुवात केली, ती बघता बघता सगळी खीर संपूनच गेली. आता मात्र मनी माऊ घाबरली. तिने पटकन खीरीच्या भांड्यावरती झाकण ठेवून दिलं, म्हणजे कोणाला दिसणार नाही ना खीर संपलेली. थोडा वेळानी माकडोबा आणि उंदीर मामा दोघ जण अंघोळ बिंघोळ करून परत आले आणि मनी माऊला म्हणाले, चला चला, मस्त गरमागरम खीर खाऊया. मनी माऊ, चल खीर दे आम्हाला दोघांना. असं म्हणून झाकण उघडून बघतात तर काय, खीर गायब. ते दोघं मनी माऊकडे बघायलाच लागले. काय ग मनी माऊ, तुला खिरीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, तूच खीर खाल्ली हो ना, खरं बोल. म्याऊ म्याऊ, मी नाही खीर खाल्ली, मला तर माहिती पण नाही, मी इकडे झोपून गेलेले, मला काय माहित कोणी येऊन खीर खाल्ली ते. माकडोबा मात्र हुशार होते. माकडोबा म्हणाले, हुप हुप हुप, असं काय, तुला माहिती नाही काय कोणी खीर खाल्ली ते? ठीक आहे ठीक आहे, मग माझ्याकडे एक आयडिया आहे. या खिरीचं हे जे भांड आहे ना, ते आपण नदीत ठेवूया. त्याच्यावर प्रत्येकाने उभं राहायचं आणि ज्याने खीर खाल्ली असेल तो जेव्हा या भांड्यावरती चढेल तेव्हा हे भांड नदीत आपोआप बुडेल. मग कळेल कोणी खीर खाल्ली ते. चला नदीवरती. आता मात्र मनी माऊ घाबरली, पण काय करणार, गेली नदी जवळ. आता सगळ्यात आधी माकडोबा चढले भांड्यावरती आणि म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाली तर बुडबुड घागरी. घागर काही बुडालीच नाही. मग आली उंदीर मामाची पाळी. उंदीर मामा लगेच घागरीवर येऊन बसले आणि म्हणाले, तरी घागर बुडाली नाही. आता आली मनी माऊची पाळी. मनी माऊ घाबरत घाबरतच भांड्यावरती चढली आणि म्हणाली, म्याऊ म्याऊ करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर, मी खीर खाल्ली तर बुडबुड 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 घागरी. घागर बुडायलाच लागली. मनी माऊ गेली पाण्यात. मनी माऊ ओरडायला लागली. माकडोबा आणि उंदीर मामाला मनी माऊची दया आली. त्यांनी मनी माऊला पाण्यातून बाहेर काढलं आणि तिला म्हणाले, बघ बघ मनी माऊ, खोटं बोललीस ना, खोटं बोलण्याचे काय परिणाम झाले कळलं ना तुला, म्हणून कधी खोटं बोलू नये. बघ, आमच्याशी खोटं बोललीस आणि त्यामुळे नदीत बुडायची वेळ आली तुझ्यावर. आता नाही ना बोलणार खोटं. म्याऊ म्याऊ, नाही नाही, मी कधीच खोटं बोलणार नाही, सॉरी. म्याऊ 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 म्याऊ. मग मुलांनो, या गोष्टीमधून तुम्हाला काय समजलं? कधीही खोटेपणा करू नका.
आणि अजिबात दुसऱ्यांना फसवू नका. खोटं बोलणं वाईट असतं. नेहमी खरंच बोललं पाहिजे. असेच नवीन व्हिडिओज दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट वीक. बाय. वेलकम टू स्टोरीलँड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आळशी गाढव. एका गावात एक व्यापारी राहत होता. हा व्यापारी रोज वेगळ्या वेगळ्या वस्तू आपल्या गाढवाच्या पाठीवर लादायचा आणि बाजारपेठेत विकायला द्यायचा. त्या वस्तू विकून तो भरपूर पैसे कमवायचा. असेच काही दिवस चालले होते. पण या व्यापाऱ्याचं जे गाढव होतं ना, ते होतं खूपच आळशी. त्याला कामाचा भारी कंटाळा यायचा. व्यापारी या गाढवाचे खूप लाड करायचा, कारण ते गाढव त्याच्यासाठी खूप महत्वाचं होतं ना. त्या गाढवाच्या पाठीवरूनच तर तो वस्तू विकायचा. म्हणून हा व्यापारी रोज त्या गाढवाला छान छान खायला द्यायचा, मस्तपैकी आराम करू द्यायचा. आणि गाढव मात्र होतं खूपच आळशी. त्याला फक्त खायला आणि झोपायला आवडायचं. त्याला नाही आवडायचं रोज एवढं सगळं ओझं पाठीवर घेऊन एवढ्या लांब बाजारपेठेत जायला. गाढव मनात म्हणायचं, होची होची होची, काय पण हा मालक आहे, रोज मला कामाला नेतो. होची होची, मला तर आराम करायला आवडतो. होची होची. रोजच्या प्रमाणे मालकाने गाढवाच्या पाठीवरती मिठाचं पोतं लादलं आणि निघाले दोघ जण बाजारपेठेकडे जायला. बाजारपेठेत जाण्याच्या वाटेत एक नदी लागायची. नेहमीप्रमाणे गाढव आणि व्यापारी दोघही नदीपाशी पोचले. आज जरा नदीचा प्रवाह जास्तच जोरात होता. व्यापाऱ्याने विचार केला, कसं पार करेल बरं आपलं हे गाढव एवढं सामान घेऊन नदीचा प्रवाह. गाढव आणि व्यापारी निघाले नदीमधून जायला. चालता चालता गाढवाचा पाय घसरला आणि गाढव पाण्यात पडलं की गाढव लागलं ओरडायला. व्यापाऱ्याने गाढवाला कसं बस ओढत नदीच्या बाहेर आणलं. बाहेर येऊन बघतो तर काय, गाढवाला आपली पाठ एकदम हलकी हलकी वाटायला लागली. गाढव खुश झालं आणि मनात म्हणालं, होची होची होची, वा 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 वा, हे पाणी तर मॅजिकल आहे, जादूचं आहे. पाण्यात पडल्यावर माझ्या पाठीवरचं वजन नाहीसं झालं. होची होची होची. मुलांनो, खरं तर हे पाणी काही मॅजिकल वगैरे नव्हतं बरं का. पाण्यात पडल्यामुळे मीठ पाण्यात विरघळून गेलं आणि त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचं वजन कमी झालं. पण गाढवाला कुठे हे कळलं. व्यापारी बिचारा मीठ फुकट गेल्यामुळे खूपच दुःखी झाला आणि मनात म्हणाला, आता काय, आता ह्या मिठाचा काहीच उपयोग नाही. सगळं मीठ तर विरघळून गेलं पाण्यात. आता परत घरी जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. असं म्हणून व्यापारी आणि गाढव घरी पोचले. आता गाढव खुश होतं. गाढवाला युक्ती कळली होती ना. आता त्याने ठरवलं, होची होची, आता काहीही पाठीवर आलं तरी मी नदीत बसणार. होची होची, आणि माझ्या पाठीवरचं वजन कमी होणार. दुसऱ्या दिवशी सुद्धा गाढवाने तेच केलं. मिठाच्या पोत्यांना घेऊन गाढव जेव्हा नदी पार करायला लागलं तेव्हा ते मुद्दाम पाण्यामध्ये बसलं. आता मात्र व्यापाऱ्याच्या मनात विचार आला, हे आळशी गाढव आज काही पाण्यात पडलेलं नाहीये. आज ह्याने मुद्दाम असं केलंय. आता ह्याला चांगला धडाच शिकवायला हवा. पुढल्या दिवशी नेहमीप्रमाणे गाढव एकदम खुशीत उभं होतं. ते म्हणत होतं, होची होची होची, आज पण मी आता पाण्यात पडायचं नाटकच करणार. होची होची, व्यापाऱ्याला कळणारच नाही आणि माझ्या पाठीवरचं वजन गायब होणार. होची होची होची. पण आज व्यापाऱ्याने मात्र केली होती एक युक्ती. आज त्याने गाढवाच्या पाठीवरती मिठाच्या ऐवजी कापसाच्या गोण्या लादल्या. गाढवाला काहीच माहिती नाही.
गाढव आपलं नेहमीप्रमाणे खुशीत पुढे चालायला लागलं आणि मनात म्हणालं, होची होची होची, अरे वा अरे वा, आज तर आत्ताच माझ्या पाठीला काहीच वजन लागत नाहीये. असं कसं? आता मी त्या नदीत पडल्यानंतर तर सगळंच वजन गायब होईल. पण एवढी पोती ठेवली आहे तरी याचं वजन का बरं लागत नाहीये? होची होची. गाढव खुशीत पुढे निघालं. नेहमीप्रमाणे नदीपाशी पोचलं. पुढे जाऊन नदीत पडलं. पण यावेळी मात्र काहीतरी वेगळंच झालं. ह्यावेळी वजन कमी होण्याऐवजी वजन दुप्पट वाढलं. गाढवाला उभंच राहता येत नव्हतं. गाढव आपलं ओरडायला लागलं, होची होची होची. व्यापारी काठावर बसून मज्जा बघत होता. काय रे गाढवा, मला फसवतोस काय रे? म्हणूनच आज मी केली होती युक्ती. आज नेहमीप्रमाणे मीठ नव्हतं पोत्यांमध्ये की जे पाण्यात विरघळून जाईल. आज तुझ्या पाठीवरती दिला होता कापूस. पाण्यात गेल्यावर कापूस हलक्याच्या ऐवजी जड झाला. पाणी शोषून घेतलं की नाही त्याने? खरं तर अरे गाढवा, आज तुझ्या पाठीवरती काहीच ओझं नव्हता. कापसाचं काय ते ओझं असणार आहे? पण तू तुझ्या मूर्खपणामुळे नेहमी सारखा पाण्यात पडलास आणि वजन दुप्पट करून घेतलास. बोल, करशील असं परत? गाढव बिचारो, होची होची होची, नाही नाही मालक, मी परत असं कधीच करणार नाही, कधीच करणार नाही करून ओरडत बसलं. मुलांनो, या गोष्टीतून तुम्हाला काय कळलं? कधीही कामचुकारपणा करू नये. असेच नवीन एपिसोड्स दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते बघा सबस्क्राईबचं बटन दाबून टाका बरं पटकन. भेटूया नेक्स्ट वीक. बाय. वेलकम टू स्टोरीलँड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रामाणिक लाकडतोड्या. मुलांनो, या गोष्टीत सोन्याची कुऱ्हाड दिसली की लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा. बघूया हा तुम्हाला सोन्याची कुऱ्हाड शोधता येते का. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो काय करायचा, रोज सकाळी जंगलात जायचा. तिथली सुकलेली लाकडं तोडून आणायचा. मग ती लाकडं विकून जे पैसे मिळायचे त्यातून तो आपल्यासाठी भाजी, फळं विकत आणायचा आणि छान उदरनिर्वाह करायचा. असाच एक दिवशी तो जंगलात लाकडं तोडायला गेला. तो ज्या झाडाची लाकडं तोडत होता ते झाड नदीजवळ होतं आणि अचानक लाकडं तोडता तोडता त्याच्या हातातली कुऱ्हाड जाऊन नदीत पडली. आता काय बरं करायचं? लाकूड तोड्या लागला रडायला. आता मी काय करू? माझी कुऱ्हाड पडली नदीत. मला तर पोहता सुद्धा येत नाही. त्याचं रडणं ऐकून नदीतून एक देवी प्रकट झाली. देवीने बघितलं, अरे चा, हा लाकूड तोड्या का बरं रडत असावा? देवी म्हणाली, बाळा, तू का रडतोयस? लाकूड तोड्या म्हणाला, काय सांगू देवी, माझी कुऱ्हाड पाण्यात पडली. मला माझी कुऱ्हाड मिळाली नाही तर मी लाकडं कशी तोडणार? पैसे कसे मिळवणार? असं म्हणून लाकूड तोड्या पुन्हा रडायला लागला. देवी म्हणाली, थांब लाकूड तोड्या, रडू नकोस, मी देते तुला तुझी कुऱ्हाड काढून. असं म्हणून देवीनी पटकन पाण्यात उडी मारली आणि देवी एक कुऱ्हाड घेऊन वर आली. पण ही कुऱ्हाड सोन्याची होती बरं का. ती लाकूड तोड्याला म्हणाली, ही बघ तुझी कुऱ्हाड. लाकूड तोड्या म्हणाला, नाही नाही, ही कुऱ्हाड माझी नाही. देवी म्हणाली, ठीक आहे, मी पुन्हा जाऊन बघते. म्हणून देवी पुन्हा पाण्याखाली गेली. यावेळी देवी चांदीची कुऱ्हाड घेऊन वर आली आणि लाकूड तोड्याला म्हणाली,
ही बघ लाकूड तोड्या, ही घे तुझी कुऱ्हाड. पण लाकूड तोड्या पुन्हा रडायलाच लागला. ही पण कुऱ्हाड माझी नाही, माझी कुऱ्हाड तर साधी लोखंडाची होती. देवी म्हणाली, बरं बरं बरं, रडू नकोस बरं, मी पुन्हा एकदा जाऊन शोधून येते. आणि देवी पाण्याखालून या वेळेस लाकूड तोड्याची लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली. लाकूड तोड्या खुश झाला, लगेच म्हणाला, हो हो देवी, हीच माझी कुऱ्हाड. लाकूड तोड्या खूपच आनंदी झाला. त्याने देवीला नमस्कार केला. देवी, तुमच्यामुळे मला माझी कुऱ्हाड परत मिळाली. तुमचे खूप खूप आभार. देवी सुद्धा लाकूड तोड्यावर अतिशय प्रसन्न झाली आणि म्हणाली, शाब्बास बाळा, मी तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेत होते आणि त्या परीक्षेत तू पास झालास. आणि त्याचं बक्षीस म्हणून ह्या दोन्ही कुऱ्हाडी मी तुला देतेय, सोन्याची आणि चांदीची सुद्धा. कारण तू लोभीपणा केला नाहीस. जी कुऱ्हाड तुझी होती तीच तू घेतलीस, प्रामाणिकपणे वागलास. मला हे खूप आवडलं. लाकूड तोड्या देखील सोन्याची, चांदीची आणि स्वतःची कुऱ्हाड मिळाल्यामुळे खूप खुश झाला. देवीला त्याने पुन्हा एकदा नमस्कार केला. देवी अंतर्धान पावली आणि लाकूड तोड्या आनंदाने तिन्ही कुऱ्हाडी घेऊन नाचत नाचत आपल्या गावाकडे निघाला. प्रामाणिकपणाचं फळ मिळालं मला, हो मिळालं मला. देवी प्रसन्न झाली चला, हो देवी प्रसन्न झाली चला. हो 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 हो. मुलांनो, गोष्टीचं तात्पर्य काय? नेहमी प्रामाणिकपणेच वागावं. अशाच नवीन नवीन गोष्टी दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला चला, लगेच सबस्क्राईबचं बटन दाबून टाका बरं. भेटूया नेक्स्ट वीक मध्ये. बाय. वेलकम टू स्टोरीलँड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आळशी गाढव. एका गावात एक व्यापारी राहत होता. हा व्यापारी रोज वेगळ्या वेगळ्या वस्तू आपल्या गाढवाच्या पाठीवर लादायचा आणि बाजारपेठेत विकायला द्यायचा. त्या वस्तू विकून तो भरपूर पैसे कमवायचा. असेच काही दिवस चालले होते. पण या व्यापाऱ्याचं जे गाढव होतं ना, ते होतं खूपच आळशी. त्याला कामाचा भारी कंटाळा यायचा. व्यापारी या गाढवाचे खूप लाड करायचा, कारण ते गाढव त्याच्यासाठी खूप महत्वाचं होतं ना. त्या गाढवाच्या पाठीवरूनच तर तो वस्तू विकायचा. म्हणून हा व्यापारी रोज त्या गाढवाला छान छान खायला द्यायचा, मस्तपैकी आराम करू द्यायचा. पण गाढव मात्र होतं खूपच आळशी. त्याला फक्त खायला आणि झोपायला आवडायचं. त्याला नाही आवडायचं रोज एवढं सगळं ओझं पाठीवर घेऊन एवढ्या लांब बाजारपेठेत जायला. गाढव मनात म्हणायचं, होची होची होची, काय पण हा मालक आहे, रोज मला कामाला नेतो. होची होची, मला तर आराम करायला आवडतो. होची होची. रोजच्या प्रमाणे मालकाने गाढवाच्या पाठीवरती मिठाचं पोतं लादलं आणि निघाले दोघं जण बाजारपेठेकडे जायला. बाजारपेठेत जाण्याच्या वाटेत एक नदी लागायची. नेहमीप्रमाणे गाढव आणि व्यापारी दोघंही नदीपाशी पोचले. आज जरा नदीचा प्रवाह जास्त जोरात होता. व्यापाऱ्याने विचार केला, कसं पार करेल बरं आपलं हे गाढव एवढं सामान घेऊन नदीचा प्रवाह. गाढव आणि व्यापारी निघाले नदीमधून जायला. चालता चालता गाढवाचा पाय घसरला आणि गाढव पाण्यात पडलं की गाढव लागलं ओरडायला. व्यापाऱ्यांनी गाढवाला कसं बस ओढत नदीच्या बाहेर आणलं. बाहेर येऊन बघतो तर काय, गाढवाला आपली पाठ एकदम हलकी हलकी वाटायला लागली. गाढव खुश झालं आणि मनात म्हणालं, होची होची होची, वा 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 वा, हे पाणी तर मॅजिकल आहे.
जादूच आहे. पाण्यात पडल्यावर माझ्या पाठीवरचं वजन नाहीस झालं. होची होची होची. मुलांनो, खरं तर हे पाणी काही मॅजिकल वगैरे नव्हतं बरं का. पाण्यात पडल्यामुळे मीठ पाण्यात विरघळून गेलं आणि त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचं वजन कमी झालं. पण गाढवाला कुठे हे कळलं. व्यापारी बिचारा मीठ फुकट गेल्यामुळे खूपच दुःखी झाला आणि मनात म्हणाला, आता काय, आता ह्या मिठाचा काहीच उपयोग नाही. सगळं मीठ तर विरघळून गेलं पाण्यात. आता परत घरी जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. असं म्हणून व्यापारी आणि गाढव घरी पोचले. आता गाढव खुश होत. गाढवाला युक्ती कळली होती ना. आता त्याने ठरवलं, होची होची, आता काहीही पाठीवर आलं तरी मी नदीत बसणार. होची होची, आणि माझ्या पाठीवरचं वजन कमी होणार. दुसऱ्या दिवशी सुद्धा गाढवाने तेच केलं. मिठाच्या पोत्यांना घेऊन गाढव जेव्हा नदी पार करायला लागलं तेव्हा ते मुद्दाम पाण्यामध्ये बसलं. आता मात्र व्यापाऱ्याच्या मनात विचार आला, हे आळशी गाढव आज काही पाण्यात पडलेलं नाहीये. आज ह्याने मुद्दाम असं केलंय. आता ह्याला चांगला धड्यात शिकवायला हवा. पुढल्या दिवशी नेहमीप्रमाणे गाढव एकदम खुशीत उभं होतं. ते म्हणत होतं, होची होची होची, आज पण मी आता पाण्यात पडायचं नाटकच करणार. होची होची, व्यापाऱ्याला कळणारच नाही आणि माझ्या पाठीवरचं वजन गायब होणार. होची होची होची. पण आज व्यापाऱ्याने मात्र केली होती एक युक्ती. आज त्याने गाढवाच्या पाठीवरती मिठाच्या ऐवजी कापसाच्या गोण्या लादल्या. गाढवाला काहीच माहिती नाही. गाढव आपलं नेहमीप्रमाणे खुशीत पुढे चालायला लागलं आणि मनात म्हणाल, होची होची होची, अरे वा अरे वा, आज तर आत्ताच माझ्या पाठीला काहीच वजन लागत नाहीये. असं कसं? आता मी त्या नदीत पडल्यानंतर तर सगळंच वजन गायब होईल. पण एवढी पोती ठेवली आहे तरी याचं वजन का बरं लागत नाहीये. होची होची. गाढव खुशीत पुढे निघालं. नेहमीप्रमाणे नदीपाशी पोचलं. पुढे जाऊन नदीत पडलं. पण यावेळी मात्र काहीतरी वेगळंच झालं. ह्यावेळी वजन कमी होण्याऐवजी वजन दुप्पट वाढलं. गाढवाला उभंच राहता येत नव्हतं. गाढव आपलं ओरडायला लागलं, होची होची होची. व्यापारी काठावर बसून मज्जा बघत होता. काय रे गाढवा, मला फसवतोस काय रे? म्हणूनच आज मी केली होती युक्ती. आज नेहमीप्रमाणे मीठ नव्हतं पोत्यांमध्ये की जे पाण्यात विरघळून जाईल. आज तुझ्या पाठीवरती दिला होता कापूस. पाण्यात गेल्यावर कापूस हलक्याच्या ऐवजी जड झाला. पाणी शोषून घेतलं की नाही त्याने. खर तर अरे गाढवा, आज तुझ्या पाठीवरती काहीच ओझं नव्हता. कापसाचं काय ते ओझं असणार आहे. पण तू तुझ्या मूर्खपणामुळे नेहमी सारखा पाण्यात पडलास आणि वजन दुप्पट करून घेतलास. बॉल करशील असा परत? गाढव बिचारो होची होची होची, नाही नाही मालक, मी परत असं कधीच करणार नाही, कधीच करणार नाही करून ओरडत बसलं. मुलांनो, या गोष्टीतून तुम्हाला काय कळलं? कधीही कामचुकारपणा करू नये. असेच नवीन एपिसोड्स दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते बघा सबस्क्राईबचं बटन दाबून टाका बरं पटकन. भेटूया नेक्स्ट वीक. बाय.